लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिकेत आज स्थायी समिती सभापती पदासाठी बिनविरोध निवडणूक पार पडली आहे। भाजपचे मच्छिंद्र सानप यांना विजयी घोषित करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे उमेदवार मुकेश राहणे यांनी निवडणुकीत माघार घेतली आहे, त्यामुळे भाजपकडे सभापती पदावर सहज विजय मिळालाय। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आता भाजपकडे असून आगामी मोठ्या कार्यक्रमांसाठी प्रशासनाचं नियोजन आता भाजपच्या नेतृत्वाखाली होणार आहे। नाशिक महानगरपालिकेची स्थायी समिती महत्त्वाच्या निर्णयासाठी जबाबदार असते। आता सभापती मच्छिंद्र सानप यांच्या नेतृत्वाखाली महापालिका कुंभमेळ्यासारख्या मोठ्या आयोजनांना अधिक सुव्यवस्थित पद्धतीने हाताळू शकणार आहे। नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या या बिनविरोध निवडीमुळे प्रशासनात आता स्थिरता आली असून कुंभमेळ्यासह शहरातील विकास उपक्रम आता ठोस मार्गदर्शनाखाली पार पडतील। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।